2020 वर्ल्ड कपमध्ये भारत आणि अफगाणिस्तान या संघांमधल्या सुपर 8च्या सामन्यात खेळपट्टी खलनायकाची भूमिका बजावणार नाही असा जाणकारांचा अंदाज आहे। पण ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला साथ देईल अशी शक्यता वर्तवली जाते। पाहूया क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा सविस्तर रिपोर्ट। होय, विकेट आणि आउटफील्ड हा खळीचा मुद्दा आहे। तुम्ही म्हणाल विकेट ठीक आहे, आउटफील्डचा काय प्रश्न आहे। एक लक्षात घ्या, न्यूयॉर्कमध्ये झालेल्या सामन्यांदरम्यान आउटफील्ड खराब होतं, रेतीचं होतं, खेळाडूंना पळताना भीती वाटत होती, पाय रेतीमध्ये फसेल की काय याची धास्ती वाटत होती। ती धास्ती वेस्ट इंडिजमध्ये आल्यापासून नाहीशी झालेली आहे, कारण केन्सिंग्टन ओव्हलचं मैदान क्रिकेट खेळण्यासाठी अप्रतिम आहे। विकेटचा मुद्दा जर का बोलायचा झाला तर काल आपण दाखवलेलं होतं छोट्याशा क्लिपमध्ये की इथं नुसतं सरळ रोलिंग नाही तर आडवंसुद्धा रोलिंग केलं गेलं आहे की जेणेकरून इथली विकेट आहे ती सेटल व्हावी, इथली माती अजून घट्ट बसावी, विकेट टकाटक व्हावी की जेणेकरून धावा करणंही अशक्य होऊन बसू नये। मला वाटतं भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यासाठी सुद्धा चांगलंच विकेट बनवण्याचे प्रयत्न केन्सिंग्टन ओव्हलवरती चालू आहेत। या विकेटवरती किंचित बॉल थांबून वळेल अशी एक शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे भारत असू देत अफगाणिस्तान असू देत स्पिनरचं थोडंसं राज्य राहणार आहे। सुनंदन लेले, ABP माझा, केन्सिंग्टन ओव्हलच्या बाहेरून बार्बाडोस। तर सुपर 8चे सामने सुरू झालेत। आज भारताचा मुकाबला अफगाणिस्तान सोबत होईल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।